अजब रमा राघवची जोडी. अगं पुरे आता महाआरती नाही करायची आपल्याला. खरंच राघवा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. तुला सुख समृद्धी आरोग्य सगळं उत्तम लाभू दे. आजी, अगं सगळे आशीर्वाद राघवलाच देऊन संपवणार आहेस की काय? आम्ही आहोत, थोडेफार आमच्यासाठी ठेव. अरे माझं लाडकं बाळ आहे ना ते, आणि राघवाला आशीर्वाद देण्यासाठी तर थांबले होते मी. नाहीतर तुमच्या मावशी आजीकडे काल रात्रीच नसते का गेले? तिची तब्येत बरी नाहीये म्हणून सारखे बोलवत आहेत, सारखे फोन येत आहेत. मी म्हटलं येईन, फक्त राघवाचा वाढदिवस होऊ दे, मग लगेच बसते बसमध्ये. आई तू निर्धास्तपणे जा आणि कुमुद मावशी बरी होईपर्यंत तिथे राहा. काय काळजी करू. ये माधवा ये. राघवा, वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आयुष्यमान भव. हॅपी बर्थडे. हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय. थांब 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 थांब. ये बस इथं बस इथं बस. चल 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 चल. ताई ताई अगं हळद कुंकू दे. हा घे अश्विनी, घे कुंकू लाव बरं राघवला. असं आता अक्षता. आणि याच्यावर पण लाव. असं दे आता. हा घे राघव. धन्यवाद. शुभेच्छा. अहो एवढ्या भेटवस्तू आणायची खरं काही गरज नव्हती. म्हणजे अरे असं कसं? अरे फार महागातलं गिफ्ट आणलंय. उघडून बघ, शर्ट आहे महागातला. आहे की नाही? आवडला? छान आहे. राघवराव, हा रंग तुम्हाला खूप छान दिसेल. हा हो. आजी, मामाने मग प्राइस टॅग तसाच ठेवलाय. दोघं दाखवतात किती पैसे खर्च केलेत ते. मामा हा? या इकडे बसा. हो 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 हो. चला आता नेक्स्ट काय करायचंय? थांब थांब थांब, आधी मी सगळ्यांना खायला आणते. हा तुझ्यासाठी. नाही नाही, एक मिनिट थांबा. दादा, तुझ्या वाढदिवसानिमित्त आपण आज एक खूप छान गेम खेळणार. खेळ? ए श्रुती, आता काय लहान आहोत का आपण? अरे तसा खेळ नाही, एकदा ऐक तर ती काय म्हणतीये. बोल. या बाउल मध्ये ना आपल्या सगळ्यांच्या नावाची एक एक चिठ्ठी आहे. आता ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल, राघव दादाबद्दल एक छान आठवण सांगायची किंवा दादाबद्दल त्याला काय वाटतं ते सांगायचं. वाव, किती मस्त गेम आहे हा. चला चला पटकन चिठ्ठी ओपन करूया. कम ऑन. हा, पण कोणाला एखादी वाईट आठवण सांगायची असेल तरी सांगू शकता बरं का, असं काही नाहीये. राघव, तुझ्या बाबतीत कोणाचीही वाईट आठवण नाहीच आहे. आणि असल्या तरी त्या बोलून कोण दाखवणार? नाही म्हणजे आजच्या दिवशी वाईट कशाला कोण बोलेल ना. राघवचा वाढदिवस आहे, त्यात त्याच्याबद्दल वाईट शक्यच नाही. चला खेळ सुरू करूया. हा, आता पहिली चिठ्ठी काढ. हा चला. आजी, माझा राघव आता इतका मोठा झालाय, त्याच्याकडे बघून खूप छान वाटतंय मला. पण ती एक जुनी आठवण आठवली तरी थरकाप होतो माझा. राघव छोटासा होता, आम्ही सगळे जत्रेला गेलो होतो. खूप पाळणे, खूप खेळ, खूप मजेत होता राघव. उड्या मारत होता, धमाल करत होता अगदी. आणि असं करता करता मध्येच त्याचा हात शालिनीच्या हातातून सुटला.
आम्ही सगळे इतके घाबरलो ना. आता कुठे शोधायचं या मुलाला, कसा सापडेल हा आम्हाला. खूप काळजी वाटत होती. शालिनीने तर रडून गोंधळ घातला होता. तिने देवाला नवस केला, म्हणाली देवा माझा राघव सापडू दे. आयुष्यभर सोमवारचा निर्जळी उपास करेन मी. आज तागायत उपास करते ती आणि देवळाच्या एका पायरीवर बसलेला राघव सापडला. आमचा जीव भांड्यात पडला. खरंच त्या दिवशी राघव सापडला नसता तर काय केलं असतं आम्ही. आजी, आता परत असं काही केलंच ना तर धपाटे मारीन चांगले. नाही नाही, आता मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. हा, आता पुढची चिठ्ठी. आबा. या निमित्ताने मी एवढंच सांगेन की मागच्या जन्मी मी काहीतरी पुण्य केलं असणार, म्हणून राघव सारखा मुलगा मला झाला. हा, आता पुढची चिठ्ठी. वहिनी आई. माझी ना राघव बरोबरची खूप सुंदर आठवण आहे. मी या घरात जेव्हा पहिल्यांदा माप ओलांडून आले ना, तेव्हा मला राघव म्हणाला, तू माझी फक्त बहिणी नाही आहेस, हा, तू माझी आईच आहेस. आणि तेव्हापासून मला बहिणी आई असं नाव मिळालं. मी अगदी अभिमानाने मिरवते हा हे नाव, कारण हे नाव मला माझ्या राघवाने दिलं. तुझ्या पोटी सुद्धा राघवासारखा पुत्र जन्म घेईल, माझा आशीर्वाद आहे तुला. चला पुढची चिठ्ठी. अश्विनी. राघवराव की नाही खूप गोड आहेत, म्हणजे कुठल्याही मुलीला नवरा म्हणून आवडेल ना असे राघवराव. हा, चला पुढची चिठ्ठी. हा, चला. नारायण. हा, लहानपणी ना मित्र असावा तर असा. चला आता पुढे. पुढची चिठ्ठी. आई. चला पुढची. पुढची. माधव मामा. चला आता शेवटची चिठ्ठी. हा. श्रुती. आता नेक्स्ट कोण आहे? नेक्स्ट काय, संपल्या चिठ्ठ्या, झाला गेम. मजा आली ना गेम खेळायला? हो, श्रुती श्रुती, एक मिनिट. तू बहुतेक रमा मॅडमचं नाव लिहायला विसरली असेल. हरकत नाही,
रमा मॅडम, तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला, आवडेल मला ऐकायला. हो रमा, तू पण बोल. राघव सर माझ्यासाठी फक्त सर नाहीये, ते माझे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड आहेत. मी जेव्हा जेव्हा चुकते ना, ते मला नेहमी समजावून सांगतात आणि नीट समजावून सांगतात. राघव सर मला हेल्प करतात ना, तेव्हा आपोआप सगळं काही छान होतं. मला असं वाटतं की काहीतरी मॅजिक होतंय, पण खरं म्हणजे ना, ते मॅजिक म्हणजे राघव सर आहे. खरं सांगू तुम्हाला, मी आधी तुम्हाला ना खूप हेट करायचे. सॉरी. हा, पण नंतर ना मला तुमची खरी व्हॅल्यू कळाली. मी तुमच्याकडून ना खूप शिकले. तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, तुमचं कामनेस, हे मला सगळं ना खूप आवडतं. खरं सांगायचं तर जेव्हा मी माझ्या मम्माला सोडून या घरात आले ना, तेव्हा माझ्यासाठी सगळं खरंच खूप डिफिकल्ट होतं. पण या घरात राहणं इझी झालंय माझ्यासाठी, ते फक्त आणि फक्त राघव सर आणि आईंमुळे. Thank you so much, Raghav sir. Thank you so much for everything. मी तुमच्याशिवाय अरे काय टोचलं? नाही, काय 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 नाही, काय नाही. चालू दे, चालू दे. हा, वा, तुझ्यात झालेला हा बदल बघून खूप छान वाटलं. थँक्यू अंकल गुरुजी. चला चला चला, आता सगळे गिफ्ट देऊया. चला चला. हे घ्या राघव सर. धन्यवाद तुम्हाला. हे मी स्पेशली तुमच्यासाठी बनवले. स्व स्व स्वहस्ते. स्वहस्ते हा शब्द तू बोललीस हीच खूप मोठी गोष्ट आहे. श्रुती, उघडून बघा ना राघव सर. अरे राघवा, दाखव तरी काय ते. तिथं आभरा आहे बघ. हे बघा, माझं नाव लिहिलंय त्यावर. अरे वा वा, रमा मॅडम, फारच सुंदर आहे. खूप आवडलं मला.
हे तुम्ही बनवलं? हो, काल रात्रभर जागून बनवलंय मी हे. शक्यच नाही. ऑनलाईन मागवलं असेल हिने. नाही, मी हे स्वतः बनवलंय. अगं पण त्यावर राघवचं नाव कसं असेल मग? अहो, हल्ली सगळं बाहेर करून मिळतं. हे इतकं सगळं रमाला जमणं शक्यच नाही. नाही, खरंच मी बनवलंय हे. हे भरतकाम तिने तिच्या हाताने केलेलं आहे आणि ह्याची साक्षीदार स्वतः मी आहे. हो, काल आईंनी मला शिकवलं आणि त्यांनी जसं सांगितलं ना तसं फॉलो करत करत मी हे बनवलंय. रमा मॅडम खूप छान, खूपच छान, अतिउत्तम. थँक्यू. काय बा? हो ना रमा, तुझ्या हातात छान कला आहे. आता ती जोपासायची कशी हे तू बघ. थँक्यू अंकल गुरुजी. बघू. चांगलंय. रमा मॅडम धन्यवाद, खरंच धन्यवाद. खूप आवडलं मला. हा उशीचा आभार नक्की वापरू आणि कायम माझ्याजवळ जपून ठेव. मला नाही हिला टोचताय. नाही काय नाही काय नाही. अगं ताई भूक लागली आहे ना, खायला आणा काहीतरी. त्याला पोटात टोचताय. भूक लागली आहे, चला आणा. 5 मिनिटात मी खायला आणते. राघव, तुझ्या ऑफिस मधली मंडळी किती वाजता येणार आहे? येतील एक 4-4:30 पर्यंत येतील. बरं राघव, हे बघ, त्याआधी ना तू, मी आणि पूजा आपण तिघही जरा बाजारात जाऊया. त्याच्यानंतर आजी आणि नारायणला तू बसमध्ये बसवून दे. हा हो, म्हणजे तुझी सगळी पाहुणे मंडळी येण्याच्या आधी तू इथे घरी आलेला असशील. हो आम्ही सुद्धा मंदिरात जाऊन होतो ना. हो हा, चल हा. रमा, तू सुद्धा येतेस का बाजारात आमच्यासोबत? चला. नाही, नको नको, तुम्ही जा, मी नाही येत. रमा मॅडम चला ना, आई एवढं म्हणते तर. नाही, नको, खरंच नको. हा रमा, चल ना. आई ऐका ना, तुम्ही जा ना, मला राघव सरांसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करायचं आहे. सरप्राईज प्लॅन काय करणार आहेस तू आता? तू एवढा छान उशीचा आग्रा बनवलायस ना, आता अजून काय करायचंय? आई, मला करायचंय काहीतरी, तुम्ही याल तेव्हा बघाल ना, प्लीज 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 प्लीज. अगं काय चाललंय? नाही नाही, काही नाही. अहो, रमा नाही येणार आमच्या बरोबर. हा, ती इथे घरीच थांबेल. बरं, हरकत नाही. हा, तुम्ही तुमची कामं करा. मी आता खातो आणि संध्याकाळी येतो परत. हा, अश्विनी, तू इथे थांबतेस का? मी थांबून काय करू? राघवराव तर बाहेर जाणार आहेत ना. असं का? अगं म्हणजे घरात कोणीच नाहीये ना, मग तिला घरात एकटीला राहायचा कंटाळा येईल म्हणून म्हणते ती तसं. अच्छा, ओके. अश्विनी, ये हा संध्याकाळी. चल, मी खायला आणते. हा, मी क्लासला जाऊन येते, 4 वाजेपर्यंत परत येतो. हात जर थांब. आयो मी. सावकाश चला. गाडी घ्या माहिती. सोबतचा मुलगा.
कोण ग? अगं तू रोहित, ज्याला तू फाईल रिटर्न केली होतीस. हा, तोच दिसतोय. आपल्याला काय करायचं? आपण त्याची फाईल दिली, आपला संबंध संपला. चल, उशीर होतोय आपल्याला. हो हॅलो हॅलो एक्सक्यूज मी, काय झालं? ओळखलात का? मी असं मागे मागे काय काय? नाही नाही, तसं नाही. तुम्ही मला ओळखलं नाही बहुतेक. मी रोहित. त्या दिवशी माझी फाईल हरवली होती, तुम्ही माझा ॲड्रेस बघून आला होता. त्याच्यावर माझं नाव पण होतं, पण मला तुमचं नाव नाही माहीत. ते कशाला हवंय तुम्हाला? हे बघा, तुमची ती फाईल हरवून तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी ती तुम्हाला परत केली. पण हे असं रस्त्यात माझा पाठलाग केलेला अजिबात चालणार नाहीये. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही इथे दिसलात म्हणून मी फक्त थँक्यू म्हणायला आले. मी जेव्हा फाईल दिली तेव्हाच तुम्ही ते म्हणालात, आणि एकदा नाही 2-3 वेळा म्हणाला. आणि मी तुम्हाला 100 वेळा थँक्यू म्हटलं तरी कमीच पडेल. जर माझी फाईल हरवली असती तर मी इंटरव्ह्यूला जाऊच शकलो नसतो. जर इतकी इम्पॉर्टंट होती तर जपून ठेवायची होती ना. हो, ते थोडं चुकलंच जरा. चल. थँक्यू. आणखी एक स्टेप पुढे. आता पुढची स्टेप लगेच उद्या. अशोकराव, वा 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 वा, लभ्याला. बस 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 बाबा बस. माझं तसंच तुझ्याकडे महत्वाचं काम होतं, म्हणून मी आज तुला त्रास दिला. अहो, त्रास कसला त्यात? तुम्ही गिरीशचे जुने मित्र आहात ना, त्यामुळे तुम्ही आमच्याकडे हक्काने या. हो, पण ह्याच्याकडे कुठे वेळ? आहे मोठा पत्रकार, मोठमोठ्या लोकांचे भ्रष्टाचार प्रकाशात आणत असतो. याला कुठे वेळ आपल्यासाठी? हा, असं नाही रे बाबा. बरं, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. अहो नको पवित्रा वहिनी, ऑलरेडी मी नाश्ता करून आलोय. नको आता. लावण्य वहिनी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे. बोला, काय काम काढलंस? अरे एक आणि ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकतो असा फक्त तू आहेस. तर ही तुझ्यासाठी इतकं करणार नाही करेल. एक्सक्यूज मी, सॉरी, पण ह्यामुळे आम्हाला काही धोका नाहीये ना? हो नाही, अजिबात नाही वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका. हे खूप जबाबदारीचं काम आहे आणि जे मी पार पाडेल. तू एवढं मोठं छान समाजकार्य करतोय, त्याला थोडासा माझा हातभार. थँक्यू थँक्यू. तुम्ही खरंच काही काळजी करू नका, ही फाईल आमच्याकडे अगदी सेफ राहील. थँक्यू वहिनी, येतो मी. हो, थोडासा नाश्ता करून जा. नाही नाही वहिनी, आता नको, नंतर कधीतरी येईन. मला जरा महत्वाची काम आहे. बरं, येतो. ये नक्की. बस. पवित्रा, ही फाईल अगदी जपून ठेवायची. तुझ्या लक्षात आलं ना ही किती महत्वाची आहे? हो, मला अगदी व्यवस्थित कळले. आणि या बाबतीत मी फक्त तुझ्यावर अवलंबून राहू शकतो. पवित्रा, अगदी जपू ना. सॉरी. चल, मी निघतो. हॅलो रॅम्स,
अगं राघव सरांच्या बर्थडेसाठी तू रेडी झालीस ना? हो, मगाशीच रेडी झाली आहे मी. ओके, मग एक काम करते, नेहा माझ्याच घरी येणार आहे, तर आम्ही तिकडून निघू आणि मग तुला पिकअप करतो, ठीक आहे? ओ माय गॉड, यांना तर माहीतच नाहीये की मी राघव सरांच्या घरी राहते. आणि कळायला पण नको, नाहीतर ऑफिसमध्ये चिडवून नुसती वाट लावून टाकते. हॅलो रॅम्स, ऐक ना, तू 10 मिनिट्समध्ये तुझ्या बंगलोच्या गेटकडे, आम्ही तिकडे पोचतोच. नेहा ऐक ना, नको, तू 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 ना नको येस मला पिक करायला, मी डायरेक्टली येते राघव सरांकडे. ओके? अगं पण 2-2 कार्स कशाला? ते ते काय आहे ना, माझी मम्मा आहे ना, ती पण त्याच डिरेक्शनला चालली आहे, सो ती मला ड्रॉप करेल ना. हां, ती मला ड्रॉप करेल, सो मी येते डायरेक्टली राघव सरांकडे. ओके? ओके ओके, ठीक आहे, चालेल. सी यू देन, बाय. हां, बाय. थँक गॉड नेहाला काही कळलं नाही, मला काही गडबड व्हायला नको. किती हार्ड वर्क करून राघव सरांच्या बर्थडेची सगळी प्लॅनिंग केली. आय जस्ट होप त्यांना सगळं आवडेल. मी हे सगळं फर्स्ट टाइम कोणासाठी तरी करते, का माहित का, पण मला हे असं करावंसं वाटतंय. रमा, ज्या गोष्टीसाठी तू हट्टाने घरी थांबली होतीस ना, खरंच ती गोष्ट खूपच छान केलीस ग. खूप छान सजावट केलीस, खूप सुंदर. थँक्यू आई. रमा मॅडम, सजावट मस्त केली आहे तुम्ही. राघव, रमा मॅडम, तुम्ही दिलेल्या दोन्ही भेटवस्तू मला खूप आवडल्या. तुमचे मनापासून आभार. राघव, अरे तुझे ऑफिस मधले मंडळी येतील ना, त्याच्यात आपण थोडं तरी आवरून घेऊया. मी आवरून घेतो. बरं, रमा मॅडम, आपलं जे ठरलंय ते लक्षात आहे ना तुमच्या? हो, ऑफकोर्स लक्षात आहे. सगळं काही प्लॅन प्रमाणे होणार आहे. आता थोड्या वेळात आवरून निघते. चल, आले. कसला प्लॅन? काय ठरवलंय तुम्ही? आता आणखीन काही सरप्राईजेस नको, आता सांगता का पटकन? अगं ऍक्च्युली ते आम्ही ऑफिसमध्ये कोणालाच सांगितलं नाहीये की मी इथे राहते. आता रमा मॅडमच्या वडिलांनी जे काही ठरवलंय त्याचं स्पष्टीकरण आपण कोणाकोणाला देत बसणार ना. आता आबांचा उद्देश कितीही योग्य असला तरी कोण त्याच्याकडे कुठल्या दृष्टीने बघेल हे काही सांगता येत नाही ना. आणि शिवाय ऑफिसमध्ये ह्याबद्दल काहीच चर्चा झाली नाही, काहीच विषय सुद्धा झाला नाही, त्यामुळे कोणालाच सांगितलं नाही. आता अचानक त्यांना समजा हे सगळं कळलं तर त्यांना उगाच स्पष्टीकरण देत बसावं लागेल, म्हणून हा मी निर्णय केला. हो, बरोबर आहे तुझं. म्हणूनच रमा मॅडम आता काही वेळासाठी बाहेर जाते. आणि मग सगळे आले ना की मग मी ऍज अ घरूनच आली असं. म्हणजे तुम्ही खोटं बोलणार? माझी इच्छा नाहीये खरं तर, पण आता काय करणार, इलाज नाहीये ना. आणि आई, हे खोटं हमलंच आहे ना. आणि मी सगळे आल्यानंतर आले की कोणी मला विचारणारच नाही ना, म्हणजे खोटं बोललंच जाणार नाही. ठीक आहे, तुमचे मित्रमंडळी आहेत, तुम्ही ठरवा. मी आत्ता बाहेर जाईन आणि सगळ्यांसमोर नंतर घरात येईल, म्हणजे राघव सर मला कॉल करून बोलवतील तेव्हा येईन मी. आरामात ये, काही घाई नाहीये. बाय. श्रुती, आत्ता नाही जाणार आहे, सगळं आवरून मग जाणार, तेव्हा म्हणा बाय. चला चला, आपण कामाला लागूया.
काय करू, कॉल करू की नको करू, ती कशी रिॲक्ट करेल? बघू, कॉल करतोच. हा कोणाचा नंबर आहे? हॅलो हॅलो हॅलो, हे बघा, तुम्ही जे कोण आहात, तुम्हाला जर बोलायचं नाहीये तर तुम्ही कॉल का केलाय? ठीक आहे, ठेवते. नाही, बोलायचंय. कोण बोलतंय? मी वरुण. सॉरी, कोण वरून? आपण मंदिरात भेटलो होतो महाशिवरात्रीला. मी तुमचा फोटो काढून दिला होता. मग नंतर तुम्ही मला धोतर नेसायला मदत केली होती आणि मग पाणीपुरी. ओ, आठवलं. पण आपली तर काहीच ओळख नाहीये आणि तुला माझा नंबर कसा मिळाला? ते महत्वाचं नाहीये, मला जे तुझ्याशी बोलायचंय ना ते महत्वाचं. मला तू प्लीज एकदा भेटशील का? कशासाठी? हे बघ, मी अशा कुठल्या तरी अनोळखी मुलाला अजिबात भेटणार वगैरे नाहीये. आणि तू मला कॉन्टॅक्टच कसा केलास? नंबर कुठून मिळवलास माझा? सांगेन, सगळं सांगेन, पण भेटल्यावर. प्लीज मला एकदा भेट ना. नाही म्हणजे नाही. तुला काय वाटलं, तू अशा कुठल्याही मुलीला कॉल करशील आणि ती तुला भेटायला येईल? मी तरी नक्कीच येणार नाहीये. आणि प्लीज मला ह्यापुढे कॉल नको करूस. यार, ही बोलायला सुद्धा तयार नाहीये. काय करू मी आता? व्हेरी गुड. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार. तुमचीच वाट बघत होतो. या. वेलकम वेलकम. सर, अहो ते आपल्याला वेलकम म्हणतायत. आय गॉट इट हनी. मी त्यांची हेल्प करतोय. या. या या. ओळख करून देतो तुम्हाला. हे आमचे आबा आणि माझा मोठा भाऊ कार्तिक. बाकीच्यांना ओळखताच तुम्ही. ऑफकोर्स, क्लब पार्टी माझं सगळं लक्षात आहे. नमस्कार आई. नमस्कार वहिनी. नमस्कार. काय बघताय? हात जोडा ना. चला जेवायला जाऊया. अहो सर, पण रात्रीच्या जेवणासाठी आलो. अजून संध्याकाळच आहे, जेवायला खूप उशीर आहे अजून. Is that so? ओके ओके. आपण मी राघवच्या आईच्या हातचं सुग्रास केलेलं जेवण नक्की जेवून जाणार आहे. कमीत कमी 5 लोकांचं जेवणार आहे मी. अरे बापरे. अगदी पोट भरून जेवा. चला बसा तुम्ही, मी येतो जाऊ. ओके सर. माझी आई इतकं छान जेवण करते ना की तुम्ही खूप वर्ष ही पार्टी लक्षात ठेवाल. बरं, तुम्ही सगळेजण बसा, मी सरबत घेऊन येते. ओके ओके. मिस्टर पी. सर, काही हवंय का? नो 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 नो, नथिंग लाईक दॅट. आय वॉज जस्ट आस्किंग, आजी पी कुठे दिसत नाहीयेत? आजीला जरा अचानक गावाला जायला लागलं. तिची बहीण आहे माझी कुमुद आजी, ती जरा आजारी आहे, त्यामुळे रत्नागिरीला जावं लागलं. ओह सो सॅड. आम्ही खूप मिस करू त्यांना. आम्ही पाहिले ना पार्टीमध्ये, त्या किती फन लव्हिंग आहेत. आजीला खरं तर माझ्या वाढदिवसाला इथेच थांबायचं होतं, पण कुमुद आजी एकटी होती ना, त्यामुळे काळजी होती खूप, त्यामुळे ती गेली. कम ऑन राघव, अरे ती तुझीच आजी आहे ना. काळजी वाटणं, लोकांची मदत करणं हे तुमच्या जीन्स मध्येच आहे. व्हॉट्सए. खरंय सर. आणि सर, राघव सर पण सगळ्यांची किती हेल्प करतात ना. अगं पण सगळे आहेत कुठे? वी ऑल आर हिअर. सर, आय मीन
रमा आल्याशिवाय आपला ग्रुप कसा कम्प्लीट होईल? इज राईट इज राईट. मी मगाशी तिला कॉल केला होता तेव्हा ती म्हणाली की ती डायरेक्ट येईल. फॉर सम रिझन तिने प्लॅन कॅन्सल केला असेल तर? इम्पॉसिबल. राघवचा बर्थडे आणि रमा येणार नाही असं होऊच शकत नाही. रमाचा जर जीव जात असेल ना तरी सुद्धा रमा म्हणेल थांब मी जरा आधी राघव सरांना भेटून येते मग जीव जाऊ दे माझा. म्हणजे असं का वाटतंय तुम्हाला? एक्सपिरियन्स. आय मीन मी त्यांना रोज ऑब्झर्व करतो ना ऑफिस मध्ये. आमचे सर आणि त्यांची कॉमेडी. काय सर? कॉमेडी. शट अप. आय मीन त्या दोघांची मैत्री इतकी स्पेशल आहे ना असं. हॅलो एव्हरीवन. सॉरी एव्हरीवन, मला यायला थोडा उशीर झाला ना. बाय द वे, हॅपी बर्थडे राघव सर. धन्यवाद रमा मॅडम. Come on, Miss P. Come on, please. Welcome. काय रमा, किती उशीर? म्हटलं होतं ना तुला मी पिक करते. हो सॉरी. वाह वाह वाह. ए तू बघत काय बसलायस? मोबाईल काढ. मोबाईल पटकन क्लिक कर ना पिक. कम ऑन मिस्टर पी, मिस पी, लिटिल बिट क्लोजर. कम ऑन, मोर क्लोजर. कम ऑन. Yes, very good. Miss P, what are you doing? Hold his hand. Like this. Come on. Sir. Keep quiet. I'm doing it. Hold his hand like this. Come on, Miss P. What are you doing? Yeah, very good. Come, click. Smile. Click.